तसेच सगळेजण. आता हा बघा नवीन घर. तर आज पूजा आहे. तर मी तुम्हाला सगळ्या घर होम टूर तुम्हाला दाखवते. वेळ आहे आता थोडी पूजा चालू आहे आणि हे बघा तुम्हाला दाखवते. होम टूर मी तुम्हाला नंतर दाखवते, पण आता आमच्या घरामध्ये पूजा झाली ते सांगते. गणेश पूजा आणि आज आहे अक्षय तृतीय. तर मी घातली पिंक कलरची साडी. मी आले राव्यावरनं घरी माझ्या खाली बघ. वरती जाऊन मी तुम्हाला दाखवीन नंतर. होम टूर तर नंतरच दाखवीन, पण आता सध्या हे बघा मम्मी. आणि लाईट वगैरे सगळं अर्ध काम आहे, पण ओके सगळं रूम तर तयार झाला आहे. पण तुम्हाला होम टूर मी नंतर दाखवते. आणि आता आम्हाला जेवायचं, आम्ही हॉटेलमध्ये जाणार आहे. घरात नाही बनवलं आज पूजा आहे त्याच्यामुळे वेळ नाही भेटला. मम्मी एकटीच होती, मी येणार होती लवकर पण मला वेळ नाही भेटला. आणि तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि मला आय होप की माझा व्हिडिओ तुम्हाला आजचा तर व्हिडिओ होम टूरचा तर तुम्हाला खूप आवडेल. आणि व्हिडिओ बघण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. आणि आज तर माझा या व्लॉगला तर प्लीज सगळ्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला नंतर भेटूया हॉटेलमध्ये गेल्यावर. इकडे बर्जींनी सांगितलं नवीन घर आहे ना, तर दूध असं ओतू जाऊ दे, शुभ असतं. तर दूध ओतून गेलं. तर मी गॅस घासून घेतला. आम्ही शेगडी पण नवीन घेणार आहे, पण आत्ताच आमचं नवीन घर झालं तर हळूहळू घेऊ. अजून भांडी लावायची, इकडे ट्रॉला येतील, अजून वरती पण आहे. थांबा मी तुम्हाला होम टूर दाखवते पहिला पूर्ण. आणि बघा, हा आहे किचन. आणि हा आहे वॉशरूम. हां, आणि ही आहे झाडं शोची बाहेर हॉलमध्ये. आणि हा सोफा इकडे बसवला आहे, हा बेड. आणि बघा इकडे असं वॉलपेपर हे केलेलं. काय बोलतात काकाला. आणि हा आहे आमचा दरवाजा दूर. आणि हे आमचे काका. आणि हे आहे बाहेरचं जाण्याचा रस्ता. ए नाव करतो का रे. हे एंटर करायचं आहे. आणि आता मी तुम्हाला खालचं सगळं दाखवलं नाही. एक राहिलं दाखवायचं, ते म्हणजे आमचा देवारा. हा आहे देवाचं रूम. ही खिडकी आहे आणि हे आहे देव बाप्पा. आणि आता मी तुम्हाला वरती नेते. वरती जायला भीती वाटते मला. काय हळू उतर रे. खुली जागा आहे तिथं. अरे आम्ही ते जेवढे पैसे भरले त्याच्यात तीन गुंठे आली असते तिथे आम्हाला. हा आहे बेडरूम. हा माझ्या मम्मी पप्पांचा आहे. आणि इकडे आमचे जुने कपाट आहेत, ते लावून ठेवलेत आम्ही. आणि ही मी बघा अशी साडी लावली, कानातले घातलेत. आमची तयारी सगळी उतरली. आणि आमचा पसारा इकडे पडला, म्हणजे लावायचं राहिलंय कपडे बिपडे.
आणि अजून काम पण करायचं राहिलंय. आणि हे आहे वॉशरूम, ह्याचं पण काम बाकी आहे. आणि हे आमचा बेडरूम, ह्याला ब्लॅक कलर लावलाय. इकडचं पण काम करायचं राहिलंय. आणि ही आहे बाल्कनी. बाल्कनी बघा पप्पा, अजून करायची आहे ना. हे बघा सगळं दिसतं मस्त ना वरती, खूप मला आवडतं. बाबा तो मंदिर कुठून दिसतो? मम्मी पप्पांच्या बेडरूम मध्ये एंट्री होते आमच्या देव बाप्पाची, हनुमान देवाची. जय हनुमान. आणि एक शंकराचं पण मंदिर आहे तिकडे. आणि इकडून सगळे घरं दिसतात. वाव वाव वाव, मस्त आहे. मला तर खूप आवडला. आणि हा मोठा बेड आम्ही इकडे ठेवलाय. आणि एक बेड कुठे आहे? हे मम्मी पप्पांचं सगळं अजून लावलं नाहीये. तू काय व्हिडिओ करायला आली का मदत करायला आली? तर हा माझा होता होम टूर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मला भूक लागली आहे, काय खाऊ, भूक लागली आहे. पण हॉटेलमध्ये पण जायचं कॅन्सल झालं. आता काहीतरी बाहेर खाऊ. तोपर्यंत मम्मीला मी मदत करते, ठीक आहे. आणि तुम्ही बघत राहा माझा ब्लॉग. बाय बाय. हां हां हां, खालचा आता ऑलमोस्ट साफ क्लीन करून झालं. आता आम्ही वरती चाललो क्लीन करून. हां ठीक आहे. पाया पडायला आले, त्यांना प्रसाद द्यायला जाते. चालू आहे. आता कधी करणार? तू गेलेली ना, उडाली ना, वीक बोलतात ना, वीक तशी झाली ती. त्याच्यामुळे ती कधी करणार? येत नाही, परत बंद पडते. बरं होतं आधी ती चालू आलो, आहे ती. पण शेगडीची पूजा हा, तशी केल्याशिवाय होते ना, पेटवू शकत कारण नाही. तिचं फुल वीक आणि झाली. भांडी पण सगळी आता आणली. आता सुद्धा चालूच आहे ती. मी तेच सांगतो, जरा सॅमसंगची आली ना दुसरी टीव्ही, तर त्याच्यातली ट्यूब काढून टाकतो. ठेवलं बघ तिकडे. अहो, मिळाली तर पाहिजे ना. आता कसं माहिती, लय कमी झालं ना. पहिला कशा मिळत होत्या. नुसती 21ची असते ना, सॅमसंग तिला 21.5 असते. आणि बाकीचे 21 म्हणजे 21च असते. असं आहे, त्याच्यासाठी मी थांबतोय. 21च्या माझ्याकडे भरपूर आहे, 3-4 आजच उद्घाटन आहे माझ्या रूमचं, पुसारलीचं. पोरांचं बुद्रुक त्याला काहीतरी करायचंय. तर कोणाच्या तरी बंगल्यात गेलं होतं. नाही कॉलनीत त्यांनी नाही, तिथे गावात घेतली. करंजडेला छान त्यांनी ते बांधलं आणि असं सरपंचाने केलं. करून घेतली. तेव्हापासून तो ना, मला पण तसं करायचं. माझा 8 वर्ष झाली, त्याचा 7.5 लाखाला पडली होती. आता बांधून मला 9 लाख एक्स्ट्रा खर्च आला. हा, आणि 7.5 लाखाला घेतली त्याच्यामध्ये. 8 वर्ष झाली. हा, घेऊन ठेव. ते सगळं काढायचं. मला वाटलं की ते ड्रॉवर घेण्यासाठी असं करताय. म्हणजे स्वतःचा आला ना आपण. हा, तेच ना. स्वतःच्या घरी आलो. अजून ते बालपणाचं ते नाही करायला आलंय.
तिथे छोटं गेट करायचं तो पटकन जायचं फोटो द्यायचे आम्ही आपण असं वाटत नाही आपल्याला उलटा वर खाली मला त्रास होतो बाबा. तसं नको, एकच घे. वेगळं आहे. वेगळं आहे. हे घे, हा ड्रॉवर पुसून घे. हा, याच्यातला आहे. कोणाचं दुकान आहे ना त्या लोकांना रात्री सुट्टी आहे त्यांना सुट्टी नाही 6 वाजताच बोलवलं आज त्यांना सकाळी. नवरात्राने सध्या मॅक्सिस झाला पाहिजे. गाव नवरात्र संचा तरी मॅक्सर घालतात आणि इथे घालत नाही कोणी. माझ्यापासून सगळं चालू झालंय. मी एकटेच फिरायची मग आता सगळं झालं. मग इथे त्या बोलली ना रिक्षावर कंपनीमध्ये मला बोलतं तुम्ही घालायचं मग तुमच्यावर आम्हाला पण सवय होईल आम्ही पण घालू मग. मला किती नाव हा कोणी डबा विसरून गेलाय वाटतं जेवणाचा आहे का काय. दुसरा एक फडका आणायला पाहिजे ना ओलं छोटा. हे पुसून घे. एक ओलं मी फुटायला पाहिजे. झाडू मार. आता ते काटा उभारतात ते तिकडे सगळे जण मी स्वेटरला टाकलं काय करतात तुमचे ते काट्यात मध्ये ह्याच्यावर ठेवू? स्क्रू आहेत ते त्याच्या आणखीन कुठे ठेवले? मला तो स्क्रू वाटला स्क्रू नाही त्याच्यामध्ये ते काय आहे ते. काय झालं दुखतं का? बघा आम्हाला जे हे बेड वगैरे आहे ते आम्ही आता जुळत होतो पण मम्मीने खालतून आवाज दिला की अजून कोण जेवलं नाही आणि सगळ्यांना भुका लागल्यात. तर आता आम्ही चाललो खालती जेवायला तर बाहेरनं मागितलं आहे पण संध्याकाळी घरातच जेवायचं कारण का सगळेजण बोलत होते इकडचे गावातले की घरामध्ये उष्ट जेवण पडलं पाहिजे असं काय असतं रिवाज माहीत नाही पण बोलतात म्हणून मग मम्मी करणार आहे जेवण. तर मम्मीला आणि मला सगळे खूप दमले आहेत. माझ्या पप्पांचा पण पाय खूप दुखतोय. 1 मिनटं मी खाली उतरते नाही तर मग मी पडून गेली सवय नाही ना त्याच्यामुळे. कारण आज पिल्लू इकडे बघ पिल्लू तू ब्लॉग में आना घेतलं मग अशी तो ये अल्बू
रात्री जाम थंडी वाजते. रात्री मी चादरी घेते. मम्मी मी मॅक्सी घालून घेते. मी कपडे चेंज करून घेते. कंटाळा आला या साडी. इकडे उठ. ओय पोरी. तर बघा आता मी चहा ठेवलाय आणि आता तयारी करून घेते. लोक वगैरे येतील ना, गणेश पूजन आहे तर कोण कोण येतील पाहुणे, तर आता तयारी पण करून घेते. पहिला आम्ही चहा ठेवला इकडे, चहा करून घेते. आणि इकडे मी दूध तापत ठेवते. साईडला दूध तापत ठेवलाय आणि इकडे चहा ठेवलाय. चहा उकळतोय. आणि हे बघा इकडून अशी खिडकी आहे आणि हे आहे मंदिर समोर. बघा हा बघा, हा मंदिर आहे हनुमानाचा. शंकराचा आहे आय थिंक, मला माहिती नाही कसला कोणता मंदिर आहे, पण मंदिर आहे. तर मस्त इकडून वारा वगैरे येतोय. सकाळी सकाळी हे बघा ऊन येईल इकडून मस्तपैकी सूर्याचं. हो. आणि आत्ताच मी लादी पुसून घेतली. हे बघा लादी पुसून घेतली, क्लीन केलं, कारण का लोक पण येतील आता. हे बघा. आणि आता फक्त चादर वगैरे लावायची आहे, सगळं साफ करायचं आहे. हां आली थांबा. आणि आता बघा संध्याकाळचा टायमिंग झाला. तर इकडे ठेवलं आहे एका साईडला भात झालेला आहे. हे बघा, भात नाही ही भाजी आहे. भाजी झालेली आहे चवळी बटाट्याची. आणि इकडे भात आणि इकडे आहे डाळ उकळल्यावर झालं सगळं जेवण. म्हणजे पापड बिपड काय ते नंतर करू. आणि इकडे खूप जणांना जेवायला कोण कोण येतात आणि हे आलेत ना, ते कोण आहे माहिती, पोलीस आहेत. पोलीस पप्पांचे मित्र आहेत पोलीस, ते पण भेटायला आलेत. आणि हे ना आहे असं वाटतं की ह्याला सिमेंट लावलाय वगैरे, पण हा एक वॉलपेपर न्यू तयार केलेला आहे. तर खूप वेगळा वाटतो, पण खूप मस्त आहे. इथे काय नाही, इकडे मोकळच आहे. हां हो, फक्त मी उकळत ठेवली आहे ती. पाणी जरा जास्त वाटतं. हां म्हणून. हां दूध आणायला चालले. दूध इकडेच जवळ आहे. काय आणि काहीतरी थंड आणते काय. हां एकदा तर स्वतःचं घर झालं का मस्त. तिकडे काय राहून खूप भाडं पण जायचं. आणि इकडे मस्त आहे, आवडलं. सगळे लोक पण मस्त आहेत वगैरे, म्हणजे गावासारखंच आहे सगळं, पण मस्त आहे बोलायला वगैरे सगळेजण. आणि जर ब्लॉग आजचा आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आता बघा सगळेजण जेवले आहेत. आता आम्हीच फक्त राहिलो जेवायचं, तर आम्ही जेवायला घेतो. कसली हळू हळू पप्पा, तुम्ही इकडे येत आहेत का तुम्ही? आणि सगळेजण दमलो. एक कलरचा डबा पण एक आहे त्यांच्याकडे. कोणाचा? टेम्पोमध्ये पाठवायचं. काय माहिती, कलरचा डब्बा पण आहे बोलतात वरती. तर आता आम्ही जेवायला घेऊ सगळेजण. हां
आणि आता जेवण वगैरे झाले. आता वाजले किती 1 मिनिट बघून सांगते मी मला. आत्ता वाजलेत 11:15. तर इकडे बघा हे दोघं इकडे गप्पा मारतात. गुड नाईट. आता आम्ही झोपतो. सगळे कंटाळले, दमलो. तो वरचा फॅन राहिला मुंबईचा. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला अजून काय दाखवीन, जे काय होईल त्याची मी अपडेट तुम्हाला देत जाईन. ठीक आहे. आणि बाय बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम. लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि बाय बाय. आणि ही साडी आणि ब्लाऊज कसं वाटतं मला सांगा. बाय बाय. गुलाबी साडी आणि लाल 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 दिसते मी बारीक त्याच्या फोटो. बाय बाय.